सो तृप्ती मॅम, आम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही इतक्या वर्ष मशरूम फार्मिंग करताय, लोकांशी संपर्क आल्यानंतर तुम्हाला मशरूम बद्दलचे अनेक गैरसमज समजले असतील. काही प्लीज शेअर करा आमच्यासोबत. मशरूम विषयी सांगायचं म्हटलं तर बरेच जण याला नॉनव्हेज समजतात. तर मशरूम ही नॉनव्हेज व्हेज कॅटेगरीमध्ये येते. आणि एक गंमत तुला सांगते, काहींना असं वाटतं की मातीमध्ये मशरूमचं बी पेरलं की मशरूम येतात. गावाकडे तुला माहिती आहे की काय म्हणतात मशरूमला? नाही माहिती. तर मशरूमला कुत्र्याची छत्री सुद्धा म्हणतात. तर ही कुत्र्याची छत्री नसून एक प्रकारे भाजी आहे. जसं बाकीच्या भाज्या आपण खातो तसंच मशरूमची भाजी पण खूप छान आपण करू शकतो. आणि मशरूम जी आहे ही हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मशरूमची शेती फक्त एक्सपर्टच करू शकतात. असं नाही आहे. त्याला टेक्निकल नॉलेज लागतं. तर हा बिझनेस कोणीही करू शकतो. डिटेल नॉलेज जर मिळालं, जसं आता तुम्ही बघता की यूट्यूबवरती अर्धवट माहिती आपल्याला मिळते. अर्धवट जर माहिती मिळाली तर व्यवस्थित त्या लोकांचं प्रोडक्शन निघत नाही आणि मग ते मशरूम फार्मिंगचा बिझनेस फेल होतो. तर जर आपल्याला टेक्निकल नॉलेज, डिटेल माहिती मिळाली आणि एक्सपर्टकडनं जर आपण ट्रेनिंग घेतलं तर नक्कीच तुम्ही तुमचा मशरूम फार्मिंगचा बिझनेस करू शकता.